पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। या खुणा तू कही चुको नको, मी त्यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाही, ही खूण म्हणजे मी दिलेल्या दोन खुणा आहेत तुला. एक खूण ते माझ्या ठिकाणी आहे, दुसरी खूण दिली आहे ते माझ्या ठिकाणी नाही, मी त्यांच्या ठिकाणी आहे. हे दोन्ही पण तू चुकू नकोस, हे दोन्ही पण तू विसरू नकोस. म्हणजे काय? म्हणजे एकच आहे की जेव्हा मी त्यांच्या ठिकाणी नाही आणि ते पण माझ्या ठिकाणी नाहीत, याचा अर्थ माऊली सांगते की जो मी तिथे बसलेलो आहे त्या माझं ऐश्वर्यच असं आहे की जे आमच्या वेदांनी एकदाच सांगितलं आणि त्याचा अर्थ लावता लावता बिचाऱ्या सर्व आचार्यांना धावपळ 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 करायला लागली आहे. त्यांनी एकच सांगितलं की मी संकल्प केला म्हणजे खुर्चीवर बसलो. संकल्प हेच माझं ऐश्वर्य आहे, मला नाही करावं लागला. मग कारण का? म्हणजे हे सगळं मांडण्याचं खुबी काय आहे माऊलींची, ती अशी आहे की ईश्वराचं ईश्वरपण, परमात्म्याचं किंवा परब्रह्माचं ब्रह्मपण हे मनुष्याला फरकाने कळलं पाहिजे. की वेगवेगळ्या प्रकारांनी जेव्हा परमेश्वर या सृष्टीमध्ये भरून राहिला आहे, त्याला जर आम्ही अंतरात्मा असं म्हटलं, आमच्या सर्वांच्या अंतर्यामी तो भरून राहिला. तो जो असा भरून राहणारा जो परमेश्वर आहे, तो भरून राहिला आहे ही तर वस्तुस्थिती आहे. आणि तो अलग आहे, तो वेगळा आहे, तो अस्पर्श आहे, ही पण वस्तुस्थितीच आहे. मग ह्या दोघांची संगती कशी? तो अलग आहे आणि तो ह्या जगात भरून राहिला आहे, ह्याची संगती अशी आहे, माऊलीने एका शब्दाने सोडवली आहे, ती म्हणजे ऐश्वर्य आहे. परमात्म्याचं ऐश्वर्य येते, त्याला काहीच करावं लागत नाही. म्हणजे मनुष्याला आपल्या घरी आता एखादा मोठा कार्यक्रम आहे आणि राजाला सांगितलं की बाबा 100 पोती तांदूळ लाग, ठीक आहे. राजाला ते 100 पोती तांदूळ तर रेशनिंग आहे का, त्याच्यावर कंट्रोल आहे का, त्याला कशाला विचार करायची गरज? त्याच्या घरात हजारो किलोंच्या थप्प्या पडल्या, त्याला अडचण. हे त्याचं ऐश्वर्य आहे, त्याला काही हालचाल करावी लागते. कुणी सांगितलं राजाला येऊन की राजा माझी फार मोठी चूक झाली. काय झाली? तुमच्या एक रुपया माझ्याकडनं हरवला. राजाला हरवू दे, 1 रुपयाचं काय? 1 रुपया हरवला तर आम्हाला सुद्धा काही वाटत, सामान्य मनुष्याला सुद्धा 1 रुपया हरवला तर काही वाटत, त्या राजाला काय वाटणार आहे? खिसगणतीतही नाही. तसं त्या परमात्म्याच्या खिसगणतीतही आमचं ब्रह्मांड नाही आहे, काहीच नाही. त्याच्या दृष्टीने काही नाहीच आहे, कारण हे त्याचं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य त्या रूपाने प्रकट होत राहील, वैभव त्या प्रकाराने प्रकट होत राहील. त्याला काय करावं लागेल? पंतप्रधानांनी सांगितलं अमेरिकेचे ओबामा इथे भेटीला येणार आहेत,
पंतप्रधानांना लगेच साफसफाईला झाडू हातात घ्यावा लागतो का? काही करावं लागत नाही. त्यांचे कुठे भेट, कुठल्या वेळी कुठे, कुठल्या हॉटेलमध्ये, कुठलं मनोरंजन, कोणते लोक येणार, काय त्यांचं भोजन असणार, त्यांची उतरण्याची व्यवस्था काय, सगळं बघताय. हे काय आहे? हे त्या राष्ट्राचं वैभव आहे, हे त्या राष्ट्राचं ऐश्वर आहे. त्या पंतप्रधानाला काही आपल्या घरामधल्या कार्यक्रमामध्ये जसं आपल्याला धडपड टेन्शन घेऊन काम करावं, परमेश्वराला करावं लागतं का? काही करावं लागतं. तो बिचारा त्या कशामध्येच नसतो. त्याला टेन्स व्हायचं कारणच नाही. कारण जे प्रकट होत आहे हे त्याचं ऐश्वर प्रकट होत आहे. ह्याच्याकरता त्याला काही करावं लागत नाही. म्हणजे आपण एक लक्षात घ्या की आम्हाला जे वेदांनी 10 वेळा सांगितलं ना, पण जे आम्हाला व्यवहारात आज वेगळ्या प्रकाराने स्वीकारून पुढे जावं लागतं. आम्हाला वेदांनी काय सांगितलं की एकाकी न रमनते, मी एकटा आहे, मी तो रममाण होत नाही, म्हणून एकोहम बहुस्याम प्रजाये, म्हणून मी बहुत नामरूपामध्ये प्रकट झालो. हे मग देवानी संकल्प केला. मग देवानी संकल्प केला म्हणजे मग देवाला सुद्धा संकल्प करावा लागतो. संकल्प केला म्हणजे देवाला सुद्धा इच्छा होते. मग आम्हाला इच्छा होते त्यात काय? मग आम्ही संकल्प करतो त्यात काय? कारण आमच्या स्वमनात येतं की अरे आम्हाला हे मिळावं, अरे आम्हाला हे मिळावं, अरे आम्हाला ते मिळावं. ही जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये एक एक कामना उत्पन्न होते, म्हणजे देवाच्याही मनात कामना उत्पन्न होते, आमच्याही मनात कामना उत्पन्न होते. म्हणजे देव काय ना आम्ही काय सारखेच आहोत. म्हणजे उलट माणूस म्हणतो, म्हणजे तुम्ही त्याला देव जे म्हटलंय ना, तो देव काही देवबीव नाही आहे, तुमच्या कल्पनेतलाच आहे, तो आमच्या कल्पनेतला नाही आहे. त्याचा महिमा जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंतच आम्ही देवावरती हे आरोप करतो. तोपर्यंतच आम्ही म्हणतो की देव जो आहे ना त्याला तरी कुठे एकट्याला रमलं, त्याचं तरी मन कुठे एकट्याचं लागलं, म्हणून त्यांनी हे जग, कशाला त्यांनी हा सगळा व्याप निर्माण केला. देवानी हा जर व्यापच नसता निर्माण केला तर आम्हाला सुद्धा हे सुखदुःख भोगावं लागलं, सगळेच सुटले असते. देव म्हणतो मी काहीच निर्माण केलं. तो म्हणतो हे सगळं माझं ऐश्वर प्रकट होत आहे. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या सर्व गोष्टी आम्ही ज्या प्रकाराने देवाला पाहावं त्या प्रकाराने दिसतात. आता इथे एक संभ्रम, एका दुसऱ्या छोट्या संभ्रमात मी तुम्हाला टाकते. एक संभ्रम असा आहे की आता आपण जसं इथे आत्ता म्हटलं की देव यांनी संकल्प केला नाही. देव म्हणजे परब्रह्माने संकल्प नाही केला. परब्रह्माच्या ठिकाणी ते आपोआप जसं जमिनीमध्ये बिया पडलेल्या आहेत आणि जमिनीने काही संकल्प केला नाही की मला या बियाणं उगवायचं आहे, ते उगवणारच आहे. ते जमिनीचं ऐश्वर्य आहे की त्या भूमीमध्ये पडलेल्या बीजाला नक्कीच रुजलं जातं आणि ते अंकुरित होतच होतं. हे जमिनीचं ऐश्वर्य, हे तिचं वैशिष्ट्य. आपण म्हणतो ना पावसाळ्यात काय म्हणाले, एखादी काठी लावली तरी सुद्धा ती पुन्हा त्याला पानं फुटतील, पालवी फुटेल, इतकं सामर्थ्य आहे त्या हवेमध्ये, त्या पावसामध्ये, त्या भूमीमध्ये, की ती भूमी त्या पावसाने भिजलेली असली की भरा 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 अंकुरित होतच राहते. हे जसं तिचं ऐश्वर्य आहे तसं परमात्मा त्याच्या ठिकाणी तसाच आहे. त्यांनी काही कल्पना केली नाही, त्याला काही चिंता करायची गरज नाही. हे ऐश्वर म्हणून प्रकट, हे जे निर्माण झालं आहे हे ऐश्वर म्हणून निर्माण झालं. आता हे ऐश्वर म्हणून निर्माण झालं आहे ही काय आहे? ही एक उपपत्ती आहे. म्हणजे हा एक युक्तिवाद आहे. पण असा युक्तिवाद हा शास्त्र म्हणून उभा राहतो. असा जो युक्तिवाद आहे तो अनेक युक्तिवादांच्या बरोबर मांडावा लागतो. त्याच्या बरोबर मांडलेला युक्तिवाद कोणता आहे? एकोहम बहुस्याम प्रजाये, मी एकटा आहे, मी बहुत नामरूपामध्ये प्रकट झालो, हा असा मांडावा लागतो. आता काय करावं लागतं? भगवंत संकल्प करत नाही हे सांगण्याकरता हा केलेल्या संकल्पात भगवंत कसा नाही हे सिद्ध करावं. हे शास्त्र, ते शास्त्र सिद्ध करतं. ते काय सिद्ध करतं? त्यांनी आपण आता काय म्हटलं की ईश्वराने संकल्प केला. काय केला? मी एकटा आहे, मी रमत नाही. अरे
ईश्वराला संकल्प करायला लागला? नाही. ईश्वर संकल्प करत नाही. मग तो कसा करत नाही, तो का करत नाही, ह्याची अनेक उदाहरणं, याचे अनेक युक्तिवाद, याचे अनेक तर्क दिले जातात आणि त्या तर्काने त्याचा छेद केला जातो. आणि काय सांगितलं जातं की ते परब्रह्म त्याच्या ठिकाणी जसं आहे तसंच आहे आणि हे जे जग निर्माण होतं याकरता ते जेव्हा अंतरात्मा म्हणून, ते जेव्हा ईश्वर म्हणून जेव्हा हे कार्यकारी होतं त्यावेळी ती साक्षात प्रकृती शक्ती जी आविष्काराला येणारी आहे तिच्यामुळे हे सगळं घडतं असं एकीकडे म्हटलं. आणि आत्ता आपल्याला माऊलीने काय दाखवलं, ईश्वराला काही स्पर्शत नाही. हा मोठा त्याचा ऐश्वर्य योग आहे हे त्यांनी सांगितलं. आता त्याचा ऐश्वर्य योग आहे ही एक बाजू. दुसरी बाजू, ईश्वर संकल्प करतो. ईश्वराच्या संकल्पामध्येच आपले सगळे संकल्प अंतर्भूत. हे वेगळं करतो. काय प्रकरण की आम्ही का पूजेला बसलो, श्रुती स्मृती पुराण वगैरे सुरू, आम्ही का संकल्प करतो? कारण ही संपूर्ण सृष्टी ही संकल्पमय आहे. ही संकल्पातून निर्माण झालेली सृष्टी. त्यामुळे ह्या सृष्टीच्या मागे संकल्प आहे. मी ह्या सृष्टीच्या मागचा संकल्प कुठपर्यंत नेऊन भिडवला? परमात्म्याच्या संकल्पापर्यंत. म्हणून म्हटलं आता तुम्हाला मी घोटाळ्यात टाकतो की एकीकडे परमेश्वर संकल्प करत नाही असं सिद्ध करतो आणि दुसरीकडे संकल्पातून सृष्टी निर्माण झाली आहे असं म्हणतो. म्हणजे ह्यातलं काय हो स्वीकारायचं असं आपल्याला जर वाटलं तर काही नाही, दोन्ही स्वीकार्यच आहे. दोन्हीही तसंच आहे. ईश्वराचा संकल्प, संकल्पाची शक्ती, शब्द शक्ती आला की त्याच्या मागे कोण आहे? त्याची प्रकृती किंवा हे ईश्वराचं ऐश्वर्य. शक्तीच्या रूपाने प्रकट जे होतं ते त्याचं ऐश्वर्य प्रकट होतं. दुसरं काय प्रकट? त्याची शक्ती वेगवेगळ्या रूपाने प्रकट होते. आपण काय मिळवतो जेव्हा देवात जप करतो, अनुष्ठान करतो? अनुष्ठान केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? शक्ती. ईश्वर मिळतो नाही. ईश्वर हा अनुभवण्याचा विषय, एकरूप होण्याचा विषय, मिळवण्याचा विषय काय? शक्ती. कारण तो त्याच रूपात आम्हाला भेटतो, त्याच रूपात आम्ही पुढे जातो. ह्याच भूमिकेवरती संबंध तत्वज्ञान योगी अरविंदांनी उभं केलं. त्यांचं सगळं तत्वज्ञान ह्या भूमिकेवर, त्या तत्वज्ञानात नाही शिकायचं. आता आपल्याला आपल्या आता आपल्याकडे ब्राह्मणाच्या साक्षीने आता ही पूजा. आपण सत्यनारायण करतो, श्रावणामध्ये सत्यनारायण होतो. संकल्प झाला सत्यनारायण करायचा. कशा करता? सगळ्यांच्या सुखा करता, समाजात ज्याचा जसा संकल्प असेल त्याप्रमाणे तो व्यापक संकल्प करेल आणि पूजा करेल. समोर कोण बसलाय? गुरुजी बसलाय. समोर कोण आहे? देव आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने प्रत्येक गोष्ट आम्ही करतो. जेवढं म्हणून धर्मकृत्य आहे ते कुणाच्या साक्षीने करतो? देव आणि ब्राह्मण. त्या देव ब्राह्मणाच्या साक्षीने ते धर्मकृत्य करताना गुरुजी काय करतात? संकल्प. आपण काय करतो? तुम्ही सांगितला तो संकल्प. त्या संकल्पाप्रमाणे आपल्याला आपला अभिषेक, आपल्याला आपली पूजा करता येते का? नाही. आता आपल्याला येतच नाही, कारण आपण कुठलीच म्हणजे ब्रह्मकर्माचा विषय आपण शिकलेलोच नाही. त्यामुळे आपल्याला ते येत नाही. मग कोण करतो? गुरुजी. मग गुरुजी काय करतो? गुरुजी संकल्प करतो. कुणाकरता करतो? आपल्या यजमाना. आणि तो सांगतो की बाबा हा जो पवमानाचा पाठ आहे मी माझ्या यजमानाच्या अभिष्ट करता, आरोग्यवृद्धी करता मी करतो आहे. आता जेव्हा तो करायला बसतो, हे सगळे संकल्प कसे कसे जातात बघा. संकल्प आधी यजमानाचा. यजमानाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये पवमानाचा पाठ झाला की माझ्या घरामध्ये अभिष्ट, माझ्या घरामध्ये सौख्य,
माझ्या घरामध्ये अभिवृद्धी सगळं काही प्राप्त. त्याला वाटलं म्हणून त्यांनी कोणाला सांगितलं? गुरुजींनी काय संकल्प केला? आता तुझं यजमाना, तुमचं गोत्र काय, तुमचं कुळ काय, तुमचं अमुक काय, तुमचं तमुक काय करत संकल्प करतो आणि तो सांगतो की यजमान प्रीत्यर्थ. तो त्याच्या प्रीत्यर्थ हा संकल्प करतो. आता ह्यांनी संकल्प केला. आता आमच्याकडे जेव्हा एक याज्ञिक संस्था उभी केली समाजाकरता, ती काही मला पाठ येत नाही म्हणून त्यांनी म्हणण्याकरता नाही उभी केली, की फक्त मी जे पाठ म्हणतोय ते बरोबर आहे ना आणि त्याच्या साक्षीने मी बरोबर करतोय ना, याकरता देव आणि ब्राह्मण खरे म्हणजे साक्षी आहे. ब्राह्मणाने घरात येऊन पवमान करावा, मी माझ्या घरामध्ये माझं काम करत राहावं नाही, टी व्ही बघावा नाही, व्यायाम करावा. गुरुजींनी सांगितलं झालं, हो झालं का, बरोबर गुरुजी ठीक आहे. याच्याकरता नाही आहे. जे करायचं आहे ते मी करायचं आहे आणि मी करत असताना गुरुजींनी फक्त ऐकायचं. आता तसं होत नाही. आता संकल्प कुणी केला? गुरुजींनी. कुणाकरता केला? यजमानाकरता. आता हा जो गुरुजी आहे, हा गुरुजी जेव्हा हे काम करतो, आता तो दिवसभर लोकांचे संकल्प आणि लोकांची कामं करत फिरतो. त्या गुरुजींनी काय मिळवलं? फक्त दक्षिणा. एवढे वैदिक मंत्र म्हणून गुरुजीला काय मिळालं? फक्त दक्षिणा मिळाली का? नाही. खरं म्हणजे त्याच्या मागची भावना अशी आहे की केलेल्या कर्माचं जे फल आहे, ज्याची अपेक्षा आहे, ते फल यजमानाला मिळावं. आणि जे मी म्हणतो आहे ते ईश्वरा, ही माझी साधना आहे, ही माझी उपासना आहे, ते यजमानात प्रित्यर्थ आहे, पण ती तुझ्या चरणी रुजू व्हावी. नाही तर गुरुजी काय आपलं ते लक्ष नाही यजमानाचं, तो नाही आपलं काहीतरी करतो झालं म्हणून असंच करतो. ते म्हणजे जाऊ दे नाही, आपलं काहीतरी म्हणतात देतात सोडून. किती पाठ केले गुरुजी? केले ना, एकादशी झाली ना, रुद्राची झाली 21 केली का नाही कोणाला माहिती. अर्धे झोपले, अर्धे जागे राहिले. याच्यातून त्याला प्राप्त व्हायचं नाही. संकल्प जो आहे, प्रत्येक कर्म म्हणजे संकल्प आहे. हे संबंध जे विश्व आहे ते संकल्पात्मकच आहे आणि संकल्पावरच चालतं. गुरुजींनी जर आपल्या यजमानाकरता संकल्प केला आहे तर त्या संकल्पाबरोबर गुरुजींनी एक नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की हे मी माझ्या यजमानाकरता म्हणतो आहे, पण हे जे मी म्हणतो आहे त्यातला जो माझा भाव आहे तो भाव माझ्याकरता आहे. आणि हे जे घडणार आहे त्याचं जे फल आहे, माझ्या भावाचं फल यजमानाला मिळणार आहे, पण माझा भाव ईश्वरचरणी रुजू आहे. ईश्वर मला ते देणार आहे, कारण माझा ईश्वरचरणी भाव जो आहे तो माझा संकल्प आहे, तो यजमानाकरताचा संकल्प नाही. त्यामुळे मी जे करतो आहे ते मलाच लाभदायी आहे आणि झालंच पाहिजे. म्हणजे मी घरी येणाऱ्या आपल्या घरच्या गुरुजींना माझा आग्रह असतो, गुरुजी केवळ आमच्याकरता म्हणू नका, तुमच्याकरता म्हणा. तुम्हाला मिळालं पाहिजे त्याचं फल. उगीच आपलं काहीतरी यजमानांनी सांगितलं त्याला केलं गेलं असं करू नका. ते इतकं तुम्ही साधं समजू नका किंवा दक्षिणेवर नजर ठेवून ते काम आहे, असा हा उद्योग आहे असं म्हणू नका. मी त्यात नेहमी म्हणतात गुरुजी उद्योगाला जायचं आहे. मी गुरुजींना म्हणते, गुरुजी उद्योग म्हणजे प्रोफेशन आहे आणि वृत्ती म्हणजे जीवनाची वृत्ती आहे, प्रवाह आहे, जीवनाचा मार्ग. उद्योग नका म्हणू. तुमच्या व्यवसायाला उद्योग म्हणूच नाही. उद्योग म्हणजे प्रोफेशन झालं. प्रोफेशन म्हणजे आम्ही काय काय पाठ केलं आहे तेवढं फक्त तुमच्याकडे येऊन म्हटलं झालं, विषय संपला. तसा संपत नाही. आपल्यापुढे आता विषय काय आहे? आपल्याला गुरुजींचा विषय नाही. आपला विषय असा आहे की संकल्प कुठून कुठे मागे चालला. संकल्प यजमानाचा गुरुजीकडे गेला. गुरुजीच्या संकल्पाने गुरुजींनी मिळवलं ते कुठपर्यंत पोचलं? यजमानाकडून सुद्धा ईश्वराकडेच पोचलं, गुरुजीकडून सुद्धा ईश्वराकडेच पोचलं. दोघांनाही त्याचं फळ काय मिळालं? लौकिक. जे फळ मिळालं ते काय आहे? ती शक्ती, सामर्थ्य. पण सामर्थ्य नाही तर कसं होईल? आपण काय म्हणतो की सगळ्या अनिष्टाचा परिहार व्हावा. अनिष्टाच्या परिहाराकरता करतो. अनिष्टाचा परिहार केव्हा होतो? जेव्हा इष्टाचं सामर्थ्य वाढतं तेव्हा. आमचं सामर्थ्य जेव्हा वाढेल तेव्हाच आमचा अनिष्ट कमी होईल ना. नाही तर त्या अनिष्टाचा परिहार करायला आम्ही तिथे समर्थ नाही आहे.
म्हणजे आमची समर्थता वाढते, म्हणजे आमची शक्ती वाढते. आम्ही जे करतो ते यातनं आम्ही शक्ती मिळवली, गुरुजींनी पण मिळवली, आम्ही पण मिळवली. आम्ही जे काही करतो त्या संकल्पाने मिळवली. आता आता आम्ही परमेश्वरापर्यंत कसे पोचू हे आम्हाला मिळालं. ते 1 to 1 हिशोबामध्ये गेलो आम्ही. हा व्यापार झाला. गुरुजी म्हणतात तसा उद्योग झाला. उद्योगाचा विषय नाही आहे तो या संकल्पाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी जेव्हा मनुष्याची वृत्ती तदाकार होईल, जेव्हा मनुष्याची वृत्ती त्या भावात जाईल, जेव्हा मनुष्याला त्याच्याशी एकरूपता वाटेल. म्हणून गुरुजींना मी नेहमी म्हणते, पवमान तुमचं अभिष्ट दैवत कोणतं? माझ्याकरता पवमान म्हणू नका. तुमच्याकरता कोण पाहिजे? मला कृष्ण आवडतं म्हणून मी कृष्णाकरता पवमान करतो. तुम्ही कुणाकरता करता? तुमची देवता कोण? तुमची जी इष्टदेवता आहे, तुम्हाला जी अभिमत देवता आहे, ती देवता डोळ्यासमोर ठेवा आणि जितका वेळ शक्य आहे तितका वेळ त्याच्याशी मन एकरूप करा. नाहीतरी गुरुजी जेव्हा म्हणतात आमच्याकरता, तेव्हा आम्ही घरात फिरायचं नसतं किंवा आम्ही आमची उरलेली कामं नसतं. आम्हाला गुरुजींच्या समोर बसायला पाहिजे, आम्ही तो पाठ ऐकायला पाहिजे, तर त्याचा आम्हाला उपयोग आहे. सांगायचा हेतू असा की हा एक 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 संकल्प या सृष्टीमध्ये प्रसृत होतो. जेव्हा एक पवमान केला आम्ही, तेव्हा त्या पवमानाचा संकल्पाने काय केलं? त्या पवमानाचा संकल्प आमच्या घरात प्रसृत झाला, आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचला. नुसता त्या व्यक्तीपर्यंत नाही, त्याच्या आरोग्यापर्यंत पोचला, त्याच्या मनोवृत्तीपर्यंत पोचला, त्याच्या बुद्धीपर्यंत पोचला, त्याच्या परिस्थितीपर्यंत पोचला, त्याच्या व्यक्तिमत्वापर्यंत पोचला, त्याचं जीवन चारित्र्य पर्सनॅलिटी घडवण्यापर्यंत हे एक संकल्प आहे. त्याचे एवढे भाग आहेत, हे सगळे संकल्पाचे भाग. मग हे सगळे संकल्प कुठून निर्माण झाले? ही सगळी शक्ती कुठून निर्माण झाली? परमेश्वरापासून. त्याने निर्माण केलं हे सगळं, त्याच्यापासून निर्माण झालं. म्हणजे लौकिकामध्ये केलेलं जे कर्म आहे ते प्रत्येक कर्म संकल्प रूपाने थेट पोचलं पाहिजे. आता त्याचं तत्वज्ञान आम्हाला काय सांगितलं देवा? अगदी सोपं, देवाचं नाव घ्या प्रत्येक काम करा. आपल्याला आता 12वा अध्याय आला की तर येईलच, पण आपल्या घरामध्ये साधं सकाळी उठलं की आधी देवाला नमस्कार करा, दिवस सुरू झाला. स्मरण आहे त्याचं. या स्मरणात काय आहे? या स्मरणामध्ये आमचे सगळे संकल्प तुझ्यापर्यंत पोच. जोपर्यंत ते तुला जाऊन स्पर्शत नाही तोपर्यंत ते आम्हाला अनुकूल होत नाही. म्हणजे लौकिक जीवनाची अनुकूलता आम्हाला संकल्पातच आहे. आणि लौकिक जीवन संकल्पाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आम्ही जेवतो म्हणजे काय करतो? जेवतो म्हणजे संकल्पच करतो की आता 1 वाजलेला आहे, 1 वाजताचा संकल्प काय? जेवायला बसणे. जेवायला बसल्यावर आपण म्हणतो पहिला भात का पहिली पोळी? म्हणतो नाही, मी आपल्या भातानेच सुरुवात करतो. पहिला भात काय? संकल्प. भातावरती आमटी पाहिजे, संकल्प. भातावर साधावरण पाहिजे, संकल्प. पोळी 1 वाढली, 1 पोळी पुरे, संकल्प. की दुसरी पोळी खाणार. या जगामध्ये संकल्पाशिवाय दुसरं काही नाही. हा लोक जर कर्मलोक आहे तर हा कर्मलोक हा संकल्पानेच युक्त आहे. मग आम्ही कुठे नेऊन भिडवला तो संकल्प? एकोहम बहुस्याम प्रजाई. मग आता हे तत्वज्ञान आणि हे इथे असलेलं तत्वज्ञान, ह्या 2 तत्वज्ञानामध्ये जर आम्ही असा प्रश्न विचारला, अहो इथे तर तुम्ही संकल्प आहे म्हणता आणि इथे तर तुम्ही तो कशात नाही मी कशात नाही म्हणता, हे काय भानगड आहे? ह्या 2 विचारांच्या भूमिका आहेत. 2 भूमिका तत्वज्ञान समजून घेणारे आहे, परमेश्वराला समजून घेणारे आहे. परमेश्वराचं स्वरूप आमच्या कोणत्याच एका भूमिकेमध्ये बद्ध नाही, तो बांधलेलाच नाही आहे. तो अनंत आहे, तो अमर्याद आहे. त्याला ज्या दिशेने पाहावं, जसं पाहावं तसं आम्हाला दिसतं, तसं आम्हाला समजतं. आणि म्हणून केव्हाही तत्वज्ञान जसं आम्हाला खुलं झालं आहे तसं आम्ही आमच्या मनामध्ये कधी गल्लत करू नये की एक भूमिका आम्ही स्वीकारली तर आपण लक्षात ठेवावं की ही विचार शृंखला कुठून सुरू होते आणि ती कुठे नेऊन पोचवते.
आत्ता ही चालली आहे, ही विचार शृंखला कशा खाली चालली आहे, कोणत्या भूमिकेच्या खाली आहे. म्हणून भगवंत सांगतात हे माझं ऐश्वर्य आहे. आता आपण विभूती योगात गेलो पुढे 10व्या अध्यायामध्ये, याच्या पुढचाच अध्याय. भगवंतांनी ह्या सगळ्या माझ्या विभूती आहेत असं सांगितलं. मग पुन्हा आली ना अडचण की त्याच्या विभूती आहेत म्हणजे त्याचं जगातलं आविष्काराला आलेलं प्रकट रूप आहे. मग आता भगवंत ह्याच्यामध्ये प्रकट आहे तर मग भगवंत नाही कसा? भगवंत आहे, भूमिका बदलली. भगवंतांनी जगाकडे पाहण्याची आता तिथे दृष्टी दाखवली. तत्वज्ञान कसं दाखवलं की समष्टीमधून भगवंताला जाणून घ्या. समष्टीतून त्याला जाणण्याकरता काय जाणायचंय की ह्या जगात जे जे यद्यद विभूतिवत सत्वम, जे जे काही विशेषत्वानी प्रकट झालेलं आहे, जे जे काही अधिक वेगळं उठावदार विशेष किंवा जे प्रकर्षाने आम्हाला दिसतं आहे ते सगळं भगवंताचं रूप आहे असं आम्ही समजावं. का समजावं? तर मोदींचा संकल्प आहे. काही झालं तरी म्हणजे ज्यावेळी निवडून यायचं होतं त्यावेळी त्यांची घोषणा काय होती? अभी नाही तो कभी नाही. निवडून यायचं असेल तर आत्ताच, आत्ता नाही निवडून आलो तर पुन्हा ही संधी राहणार नाही. म्हणजे ही जी एक उत्कट भावना आहे, उत्कटता आहे त्याच्यामध्ये, की दिसतंय त्यांच्या डोळ्याला की आता जर हे सगळा देश जर कुणातरी भलत्याच्या हातामध्ये जर गेला तर ह्या देशाचं ह्याच्या पुढे काही खरं नाही. ही जी उत्कट भावना आहे त्याच्या मागची, हा जो उत्कट विचार आहे त्याच्या मागचा, तो उत्कट विचार कुठे जातो, तो उत्कट विचार कुठे पोचतो, तर त्याची जी भूमिका आहे ती आम्हाला समजावी लागेल. त्याच्या मागचं जे तत्वज्ञान आहे ते आम्हाला आता काय होतं, हे प्रत्येक गोष्ट म्हणून ती जी विभूती म्हटलं ना आपण, विभूतिमत्व मोदींकडे आहे का विभूतिमत्व त्यांच्या संकल्पात आहे? त्यांच्या संकल्पात आहे पहिल्यांदा, आणि त्यांच्याकडे असेल ते आहे. त्यांच्याकडे आहे ते शाश्वत असेल, त्यांच्याकडे असेल ते वृद्धिंगत होणारं असेल. पण त्यावेळेचं त्यांच्याकडचं त्यांच्या संकल्पातलं विभूतिमत्व जे होतं ते शिगेला पोचलेलं होतं. ती जी स्थिती होती विभूतिमत्वाची, त्यावेळी महत्त्वाची कोणती होती? त्यांची उत्कटता. ज्या उत्कटतेने त्यांनी तो प्रचार केला, त्यांनी म्हटलंय की संबंध पृथ्वीला प्रदक्षिणासुद्धा 3 वेळा होईल इतका प्रवास मोदींनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये केला. एवढा प्रवास करून हा मनुष्य करतो निवडणुकीचा प्रसार, त्यावेळी काय लाभतं? ते काय आहे? ते विभूतिमत्व आहे. ते विभूतिमत्व कशाचं आहे? त्यावेळेच्या विचारांचं आहे. त्याच वेळी ते कशाचं आहे? त्यांचं स्वतःचं आहे. पण ते शरीर टिकलं पाहिजे ना, एवढं करायला तर शरीर टिकलं पाहिजे. मग आम्ही काय म्हणतो की नाही बाबा, हा माणूस विशेष आहे, की या माणसाला हे काही करण्याचं सामर्थ्य जे मिळालं हे विभूतिमत्व आहे. मग आता हे विभूतिमत्व भगवंत काय म्हणतो की त्याच्याकडचं जे विभूतिमत्व आहे ते कोण आहे? तो मीच आहे. मग आता तो मीच आहे म्हणताना आता आपल्याला अडचण आहे का? आपल्याला अडचण नसायला पाहिजे. कारण का? तर भगवंत आता तिथे वेगळ्या पातळीवर त्याचं अस्तित्व सांगतो. भगवंताचं सामर्थ्य त्या व्यक्तीच्या ठिकाणी कसं प्रकट झालं आहे. आता पुन्हा माऊलींचा शब्द, हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. त्याच्या ठिकाणी जे प्रकट झालं ते ऐश्वर्यच आहे ना. कारण जे मिळालं आहे तर ऐश्वर्य म्हणजे काय? ईश्वराच्या ठिकाणी ईश्वर भावाला आलेलं ना, ईश्वर भावाला आलेला जो भाग आहे ते त्याचं ऐश्वर्य आहे, की जे विशेषत्वानी प्रकट झालंय. आता हे जर विशेषत्वानी प्रकट होत असेल तर ह्यात भगवंत आहे. ह्यात भगवंत कोणत्या रूपाने आहे? ऐश्वर्य रूपाने. ह्यात भगवंत कोणत्या रूपाने आहे? शक्ती रूपाने. ह्यात भगवंत कोणत्या रूपाने आहे? प्रकृती रूपाने. कारण प्रकृतीच शक्ती आहे. म्हणून तर ती महामाया, महाजगदंबा, आदिशक्ती ह्या सगळ्या रूपांनी तिला म्हटलेलं आहे. आणखी आपल्याला आठवत असेल तर अनेक ठिकाणी याचा उल्लेख आला आहे की ती आदिमाया, आदिशक्ती, जगदंबा, तिच्यातून कोण निर्माण झाले? तर ब्रह्मदेव, विष्णू, शंकर. म्हणजे ती कोणाची जननी आहे? ती ह्या सर्व देवतांची, ती आदिशक्ती आहे. तिच्या मागे कोण आहे? तिच्या मागे जो आहे तो नारायण. तो कोण आहे? तो आदिनारायण.
म्हणजे ही उपपत्ती वेगळी आहे, ही उपपत्ती वेगळी आहे. भागवतातला एक श्लोक घेतला आणि गीतेच्या श्लोकाचा अर्थ सांगा म्हटला, होणार नाही. तो त्याच पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे, ह्याच पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ह्या ज्या भिन्न भिन्न उपपत्ती आपल्याला सांगितल्या आहेत, तर ते एकानंतर एक का दुसरी उपपत्ती सांगतात. ती सांगण्याचं कारण काय आहे? ती सांगण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे ते म्हणाले, या दृष्टीने पहा माझ्याकडे. जेव्हा तुम्ही मला सगुण रूपामध्ये सर्वांतर्यामी भगवान म्हणून पाहता, त्यावेळी हे सगळे भूत मात्र माझ्या आश्रयाला. म्हणजे ही जी आपल्याला म्हटलं ना, ही संकल्प शक्ती, ही त्याच ह्यांनी सांगितलं आपल्याला मी, की हे संबंध जग संकल्पमय, आणि जे संकल्पमय जग आहे ते शक्तिरूप आहे. आणि ती शक्ती कोण आहे? त्या भगवंताचं ऐश्वर्य आहे, दुसरं काही नाही. त्या भगवंताचं ते वैभव आहे, त्या भगवंताचं ते सामर्थ्य आहे, आणि त्याचं सामर्थ्य या रूपामध्ये प्रकट झालं. आता तोच भगवान म्हणतो की म्हणून हे सगळे माझ्या जवळ आहेत. का? कारण मी अध्यक्ष म्हणून ह्या शक्तीच्या रूपाने हे जग निर्माण केलं आहे. जर मी अध्यक्ष आहे तर माझ्या नियंत्रणात येणारे कोण आहे? हे सगळे जीव आहेत. म्हणून हे सगळे जीव माझ्या ठिकाणी आहेत, पण मी त्यात अडकलेलो नाही आहे, कारण मी परतंत्र नाही आहे, जीव परतंत्र आहे. तत्वज्ञानामध्ये आपण बघितलं तर परमात्मा सर्वतंत्र स्वतंत्र आहे. कोण? हा ईश्वर, जगाला निर्माण करणारा. आणि जीव हा परतंत्र आहे, तो दुसऱ्यामध्ये अडकलेलाच आहे. त्याच्या ठिकाणी आपण स्वतंत्र असतो तर आपल्याला पाहिजे ते रूप घेतलं असतं, आपण स्वतंत्र असतो तर पाहिजे त्या घरात जन्माला आलो असतो, आपण स्वतंत्र असतो तर आपल्याला पाहिजे ते शिकलो असतो, आपण स्वतंत्र असतो तर आपल्याला पाहिजे तेवढं आयुष्य मागून घेतलं असतं, पैसा मागून घेतला. आपल्या हातात काहीच नाही, आपण पूर्ण परतंत्र आहोत. हा जीव जो आहे तो पूर्ण परतंत्र आहे, तो पूर्ण स्वतंत्र आहे. म्हणून मी अध्यक्ष आहे, आणि माझ्या अध्यक्षतेखाली माझं जे सामर्थ्य आहे ते कार्यकारी आहे, आणि म्हणून हे सगळे जीव माझ्या ठिकाणी आहेत. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू आली की दुसरी बाजू अशी आली की आता येणे उजेवडे हे झालं, अथवा भूते ना माझा ठाई, आणि भूता माझी मी नाही. आता सांगतो म्हणाले की हे सगळे जे भूत मात्र आहेत ते माझ्या ठिकाणी नाहीत. त्याचं कारण असं, यात मला पडायचं कारणच नाही. माझ्या नावावर माझं ऐश्वर्य म्हणजे काय आहे? आपण सांगतो की माझ्याने एवढ्या एवढीच आहेत, आपण सांगतो माझ्याने एवढी जमीन आहे, आपण सांगतो माझ्याने एवढी घरं आहेत. म्हणजे आपण काय करतो? काय त्या प्रत्येक एक घर खाकोटीला मारलं, दुसऱ्या त्या एवढीच घेऊन फिरलो, असं करतो? काहीच करावं लागत नाही. ते जिथे आहे तिथे आहे, जिथे आहे तिथे आपलंच आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य त्याच्या आता घराचा मेंटेनन्स आहे. आपण जर कोणाला सांगितलं की तुम्ही इयरली मेंटेनन्स तुम्ही करा, जायला लागतं त्या घराकडे बघायला, जावंच लागत नाही. 25 घरं असतील, 25 माणसांची नियुक्ती असेल, 2 माणसांची नियुक्ती, एका माणसाची असेल, तो सगळी तुमची इस्टेट केअरटेकर आहे तिथे, तो बघत राहतो. ऐश्वर्य जसं आहे तसं सांभाळलं जातं. तर तुम्हाला काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही. ते जसं तसं आहे. ईश्वर म्हणतो मला काय करावं लागतंय? हे एवढं अनंत कोटी ब्रह्मांडाचा मी नायक आहे, इथे कुठे एकच अध्यक्षपद दिलंय. भगवंत म्हणतो मला तर अनंत कोटी ब्रह्मांडाचं अध्यक्षपद आहे. एवढ्या ठिकाणी मी थोडंच जातोय, एवढ्या ठिकाणी मी थोडंच काही करतो, मी काही करत नाही. मग तिथे काय करतात? बघतात. म्हणजे ही प्रकृती आहे ती केअरटेकर आहे, ती बघते, ती सगळं सांभाळेल, ती त्याची व्यवस्था बघेल, आणि ते सगळं त्याच्या पातळीवर आपण नेहमी कुणीही मनुष्य म्हणतो की चला आपलं त्या घराचं ते चाललं आहे, मेंटेन होतं आहे, ते काय आपल्याला बघायची गरज नाही. वर्षात आपण तिथे जात नाही. जिथे आहे तिथे ती वस्तू तशीच आहे, चांगली आहे, व्यवस्थित आहे, सुस्थितीत आहे. हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. भगवंताला कशाला बघायला यावं लागेल? भगवंताला बघायला यावं लागत नाही. हे सगळं चालवण्याकरता तो म्हणतो ना, हे सगळं माझ्यामध्ये आहे ना मी ह्यांच्यामध्ये. हे सगळं त्याचं आपापल्या पद्धतीने चालू आहे, चालू राहतं. मोठ्या मोठ्या संस्थांचे उत्सव असतात, त्या उत्सवाच्या वेळी आपण तिथे गेलो, तिथल्या अध्यक्षांची ओळख असली, कोणा सेक्रेटरीशी ओळख असली, आपण म्हणतो नाही आता तुम्हाला उत्सवाची गडबड आहे,
तुम्हाला काही आमच्याशी बोलायला वेळ मिळतो नाही? हो, आमचं चालतं, आमचा सगळा सेटअप बसलेला आहे, ते सगळं बरोबर चालू राहतं, आम्हाला काही पाहावं लागत नाही. ते सगळे आमचे उत्सव होतात, महोत्सव होतात, आम्हाला काही आता ते सगळं आमचं रुटीन एस्टॅब्लिश झालेलं आहे, काही बघावं लागेल, सगळं आमचा संच तयार आहे. तसं आहे, भगवंत म्हणतो हे सगळे करणारे तयार आहे, त्याच्याशी माझा काय संबंध आहे, मला काही करावं लागत नाही. म्हणून ते माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही. म्हणून त्यांनी सांगितलं इथे दुसरा तर्क दिला, अथवा भूते ना माझा ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुणा तू कही, म्हणजे केव्हाही चुकू नको. या गोष्टी तू बिलकुल विसरू नकोस. तू जेव्हा मला सगुण परमात्मा समजतील तेव्हा मी ह्या सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी आहे हे तू विसरू नकोस. आणि म्हणून हे सगळे भूतमात्र माझ्या आश्रयाने आहेत हे तू पक्क लक्षात ठेव. आणि जेव्हा तू मला परब्रह्म तत्व म्हणून पाहशील, माझ्या केवल रूपाला पाहशील, तेव्हा ना मी त्यांच्यामध्ये आहे ना ते माझ्यामध्ये आहे, कुणीच कुणामध्ये नाही. म्हणून आपल्याला सांगितलं की एक दृष्टांतानी की ईश्वर संकल्प करतो असं एवढं म्हटलं की सगळे घोटाळे सुरू होतात. ईश्वराच्या विभूती आहेत म्हटलं की सगळे घोटाळे सुरू होतात, परब्रह्मापर्यंत त्यातलं काहीही पोचत. अहो, ह्या पृथ्वी तलावर आम्हाला एक हिमालय मिळाला, अशी किती ब्रह्मांड असतील, अशा किती ब्रह्मांडांच्या मध्ये किती लोकवस्त्या असतील, त्याच्यामध्ये राहणाऱ्या जीववस्तींमध्ये किती चमत्कार असतील. त्या सगळ्या चमत्कारांमध्ये कोण भरून राहिला आहे? हाच परमात्मा. त्या सगळ्या त्याच्याच विभूती आहेत, आणखीन कोणाच्या विभूती आहेत? त्यामुळे तो म्हणतो, अहो मी एका ब्रह्मांडाचा नायक आहे का? मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाचं वैभव सामान्य आहे का? आणि म्हणून ते सांगतात की अर्जुना, तू हे विसरू नकोस, मला कोणत्या कोणत्या स्वरूपात पाहतो आहेस हे तू लक्षात ठेव. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, हे सर्वस्व अणुचे गूढ वास्तविक पाहता हे माझं रहस्य आहे, हे मी तुला परिदाविले तुझं उघड, पण तुझ्याकरता मी हे मोकळं केलं आहे, तुझ्याकरता मी हे प्रकट केलं आहे. आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. आता सगळी इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय सगळी कपाटासारखी बंद करून टाक. तुझ्या हृदयाचं कवाड, तुझ्या हृदयाचे दरवाजे बंद कर आणि त्या ठिकाणी इंद्रियांना प्रवेश देऊ नकोस. त्यांना आपापल्या ठिकाणी बंद कर, हृदयाला त्याच्या ठिकाणी बंद कर. आणि अंतरंगामध्ये तू त्याची खूण लक्षात घे, तू त्याचा विचार कर की परमात्मा कसा आहे, तो कसा व्यापक रूपात भेटेल, तो कसा सूक्ष्म रूपामध्ये भेटेल. दोन्ही रूपात तो भेटणार आहे. हृदयामध्ये तो सूक्ष्म रूपाने भेटणार आहे, तर तो सृष्टीमध्ये अनंत रूपाने भेटणार आहे. तर तो ज्या ज्या रूपाने भेटतो ते ते रूप तू समजून घे. आणि म्हणाले इंद्रिया देऊनी कवाड, इंद्रियांना कवाडात बंद कर, म्हणजे हृदयाला बंद करून घे आणि इंद्रिय पण बंदिस्त कर. हृदयी भोगी, हृदयामध्ये तुला जाणेल. हा दंशू जव नये हाता, हे वर्म जोपर्यंत तुला कळत नाही, तव माझे साचो कारे पण पार्था, न सपडेगा सर्वथा जेवी भुसी कणू. जोपर्यंत तुला हे रहस्य उलगडत नाही ना, तोपर्यंत माझं जे सत्य यथार्थ रूप आहे ते पार्था तुला कधीच कळणार नाही. न सपडेगा सर्वथा, तुला सर्व भावानी ते रूप कळणार नाही. आणि दुर्दैव असं आहे की आज आमचे सगळं तत्वज्ञान घेऊन त्याचं एक कालवण करून ते सगळं कालवून टाकून एकत्र त्याच्यामधून जे भिन्न भिन्न तर्क उभे केलेले आहेत, त्या तर्कातून आम्हाला आमच्या मूळ तत्वज्ञानाला सापडवणं फार अवघड आहे. जसं जसं आपण लोकांनी वाचलेली पुस्तकं, जसं जसं लोकांनी आपल्या हौसेने केलेला विचार आपण पाहिला, तर तो ज्यानी प्रभावित होतो, तो जो प्रभाव आहे तो प्रभाव काही योग्य तत्वज्ञानाचा नाही आहे. का नाही आहे? कारण ज्यांनी त्यांनी हेतुतः बिघडवलेले तर्क उभे केलेले आहे. काहींनी मुळापासून आमचं तत्वज्ञान, ज्याला आपण डिस्टॉर्ट म्हणतो, तसं बिघडवून टाकलं, खराब करून टाकलं, त्याच्या सदोष करून टाकलं. आणि त्यामुळे ती सदोषता आम्हाला तत्वज्ञानाच्या गाभ्यापर्यंत नेऊ देत नाही.
आणि आम्ही तिथे पोचत नाही. म्हणून भगवंत सांगतात की बाबा रे, तू जर कुठेतरी इकडे तिकडे जर मला शोधशील, माझं यथार्थ रूप काय, तुला जर खरंच त्याची तळमळ असेल तर माझं यथार्थ रूप जाणण्याकरता तुला मी सांगतो हे वर्मच तुला उलगडावं लागेल. आणि नाही तर अहो देवाचा कसा, पुढे भगवंतांनी त्याची चर्चा केली आहे पुढच्याच श्लोकामध्ये. आज जे लोक बोलतात ते ज्ञानेश्वर महाराजांनी इथे चर्चा करून ठेवली. असा कसा हो कृष्ण तुमचा, तो असा कसा वागतो, त्याला कसे शत्रू असतात, तो कसा शिशुपालाचा वध करतो, तो कसं खोटं बोलतो, तो कशी लबाडी करतो, तो कसं शाठ्य करतो, हे काही देवाला शोभत नाही. अरे हे तू तुझ्या मापाने देव ठरवतो. इथे भगवंत सांगतो माझं रूप काय, माझं कार्य काय, आणि ते कार्य कशाकरता घडतं. ही शक्ती त्याला चालवती, त्याला काही करावं लागत नाही. म्हणून भगवंत सांगतो हे तू आधी समजून घे. ईश्वराचं यथार्थ रूप समजल्याशिवाय त्या रामावतारावरती, त्या कृष्ण अवतारावरती, त्या नरसिंह अवतारावरती टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही. तत्वज्ञान समजून घ्या ना आधी. म्हणून तर मला जी गोष्ट अगदी नकोशी वाटते ती म्हणजे अशी की अहो म्हणजे त्या गोष्टीला ना असा वैज्ञानिक आधार आहे. अरे विज्ञान कुठं, तत्वज्ञान कुठे. तत्वज्ञानाची खोली पाहता विज्ञान त्याच्या एका अंशात सुद्धा नाही आहे. अजून विज्ञानाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि त्या विज्ञानाच्या कसावर तुम्ही तत्वज्ञान कुठे बघताय शोधू, असं होणार नाही. निदान ह्या दोन गोष्टींची गल्लत तरी न. जे साधारण आता नवीन थिअरीज येत आहेत, गाया थिअरी म्हणून नवीन आपण काहीतरी बघू, पण इतक्या सुंदर थिअरीज नवीन येत आहेत विज्ञानामध्ये की ज्या थिअरीज यातलं काही मानत नाही. आमच्या पुनर्जन्माचे सिद्धांत थिअरीज सिद्ध करत आहेत. म्हणजे एकेकाळी आपल्याला भय होतं की कसा सिद्धांत आमचा पुनर्जन्माचा सिद्ध करता येईल. त्यांनी त्यांच्या त्या प्रोटोप्लाझमवरूनच एक थिअरी आहे की त्याचं डिकम्पोजिशन कसं होतं, ते ह्या जमिनीत कसं येऊन पडतं, ह्या जमिनीतून प्रत्येक जीव पुन्हा कसा जन्माला येतो. म्हटलं आमच्या उपनिषदाची थिअरी सगळ्यांनी डिस्कार्ड केलेली आहे, आउटडेटेड मानलेली आहे पंचाग्निविद्या, की जीव हा पावसाबरोबर खाली येतो, तो वेडेपणा आहे. तो भूमीमध्ये जातो, तो भूमीतून जन्माला येतो, वेडेपणा आहे. आता विज्ञानच सांगतंय, आता नवीन सिद्धांतच सांगताय. सांगण्याचा हेतू असा आहे की जिथपर्यंत अजून ते पोचलंच नाही आहे, अजून ते प्रयोगशील स्थितीत आहे, त्या विज्ञानाची त्या ईश्वराशी कुठे तुलना करता, त्या ईश्वराच्या ऐश्वर्याशी कुठे तुलना करता, त्याच्या सामर्थ्याशी कुठे तुलना करता. भगवंत अर्जुनाला हेच सगळं कळवळून इथे सांगतोय की अर्जुना तू बाकी सगळं सोडून दे, तू मला माझं वर्म समज, माझं मर्म समज. त्या भूमिकेतून तू जेव्हा मला जाणशील त्यावेळी न सपडेगा सर्वथा, यांना मी कुठंच सापडणार नाही आहे. जेवी भुसी कणू, ज्याप्रमाणे भुस्सा सारखा ज्यामुळे उफणायला लागलो तर त्याच्यातून एखादा तरी कण सापडणार आहे का. त्या भुशाला उफणून काय होणार. म्हणाले धान्य उफणावं लागेल, धान्य उफणलं तर भुस्सा बाजूला जाईल, त्याच्यामधून अन्नकण बाजूला होती. एरवी अनुमानाचे पैसे, पसारा, व्यापकता, अनुमानाचा जो तर्क आहे, अनुमान तर्क, पैसे, आवडे कीर कळले असे. आम्हाला असं वाटतं की आम्हाला कळलं आहे, आम्हाला आवडे म्हणजे वाटतं, आम्हाला असं वाटतं की आपल्याला कळलं. आपण आपल्या बुद्धीने तर्क केला ना, आपण आपल्या तर्काने गेलो ना, मग आपल्याला आपल्या तर्काने बरोबर कळलं आहे, आपला तर्क बरोबर आहे. तेव्हा ते अर्जुनाला सांगतात की बाबा रे, परी मृगजळाचे ओलांशे काय भूमी तिमे. म्हणाले अरे असं अनुमानाने तर्काने जर तुला माझं स्वरूप आणि माझं वर्म कळलं असतं तर म्हणाले ते कसं झालं असतं की मृगजळानी भूमी ओली झाली आहे असं झालं की आम्ही मृगजळाच्या इथेच धरणं बांधली असती आणि त्याच्यापासूनच पाणी घेऊन जमिनीला
पाणी दिलं असतं आणि शेती केली असती. म्हणाले जे जाळ जळा पांगिले ते चंद्रबिंब दिसे आतुडले. फार सुंदर दृष्टांत दिला आहे. म्हणाले पाण्यामध्ये जाळं टाकलं आहे आणि ते जाळं रात्रीच्या वेळी चंद्राच्या चांदण्यामध्ये त्या एवढ्या मोठ्या पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं आहे. आता म्हणाले आमच्यासारखा एखादा तर्कवाद्याची खिल्ली उडवली आहे इथे त्याने. म्हणाले की त्याला वाटलं अरे वा वा बरं झालं या जाळ्यामध्ये चंद्र आला, चला बाहेर काढा. म्हणून त्यांनी काय केलं, तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले. आतुडले म्हणजे सापडले. परी थडिये काढून डोळे झाडिले. थडिये म्हणजे किनाऱ्याला, हे आईलं थडी पहिलं थडी, तसं थडिये म्हणजे किनाऱ्याला. थडिये काढून झाडिले. ते जाळं जसं माशांनी भरलेलं जसं झाडतात आणि मग त्यातनं जे पडेल ते काढतात, तेव्हा बिंब के सांगे. त्याच्यातनं बिंब खाली पडलं का सांगा बरं. म्हणाले त्याला वाटलं त्या पाण्यामध्ये ते बिंब त्या जाळ्यात आहे म्हणून त्यांनी जाळं ओढून बाहेर काढलं. तसं आम्ही तर्कानी जर हे परमेश्वराचं स्वरूप आहे असं म्हणून जर आमचीच स्वतःची काही भूमिका मांडू लागलो तर ते म्हणाले हाताला काय सापडणार आहे, काही सापडणार नाही. जसं त्या जाळ्यामध्ये चंद्रबिंब नाही हे लक्षात येतं, तसंच म्हणाले हा फुकट खोल तर्कवाद हा ईश्वरापर्यंत पोचू शकत नाही अर्जुना. तैसे बोलवरी वाचा बळे. बोलता येत आहे, वाचेला बळ आहे, म्हणून वायाची झकवी जती प्रतीतीचे डोळे. झकवी जती फसवतात. म्हणाले फुकटच आम्हाला कोण फसवतात, प्रतीतीचे डोळे. म्हणजे आमच्या प्रत्ययाला माणूस म्हणजे मला कळलंच आहे. म्हणजे माणसं अगदी आपल्याकडनं एक एक विधान ठोक करताय. म्हणजे त्या असं आहे की साधारणपणे परमेश्वराचं स्वरूप कसं आहे आणि त्याचं दर्शन काय केलं म्हणजे होतं याचा मला अंदाज आला. त्यामुळे बरोबर तिथपर्यंत आपण पोचलो की मग तो आपल्याला भेटू शकतो. असे सगळे आडाखे माणसं फार आत्मविश्वासाने सांगतात. ते म्हणाले की आम्हाला अनुभव आला आहे. असा म्हणाले अनुभव वायाची झकवी जती प्रतीतीचे डोळे. म्हणाले प्रचिती आली आहे हे सांगणारं डोळे म्हणजे आम्हाला होणारा जो काही दृश्य अनुभव तो काय करतात, आम्हाला फसवतात. मग साचो कारे बोधा वेळे. म्हणाले अशा फसगतीमध्ये मनुष्य राहतो. एखादा फार चांगला दृष्टांत दिलाय त्यांनी. एखादा माणूस आहे ज्याला खरोखरच तो मुमुक्षु आहे, त्याला खरंच मोक्षाची इच्छा आहे आणि खूप तळमळ आहे की ज्या तळमळीने तो मोक्ष मार्गाकरता प्रयत्नशील आहे. आता म्हणाले असा प्रयत्नशील मोक्षमार्गी अशा एखाद्या तर्कटवाद्याच्या जर जाळ्यामध्ये सापडला आणि तो सांगतो ते जर तो ऐकत राहिला, पण हा पूर्वजन्मीचं काही चांगलं बळ घेऊन आलेलं आहे आणि ह्याला खरंच ईश्वर दर्शन होणं किंवा खरंच मुक्ती मिळणं किंवा खरंच कैवल्य प्राप्त होण्याची स्थिती जर येणार असेल तर म्हणाले काय होतं, हा अशा भलत्या ठिकाणी अडकल्यामुळे हा योग्य मार्गावर राहत नाही आणि खरोखरच हा जन्म जर त्याला बोध देणारा म्हणजे ज्ञान देणारा असेल तर म्हणाले ह्या जन्मामध्ये काय होतं, बोधाची ये वेळे काय घडतं ते सांगतात. मग साचो कारे बोधा वेळे. मग खरोखरीच बोध व्हायची वेळ जेव्हा जन्मामध्ये येते आथिना होईजे. म्हणाले तो असतही नाही आणि होतही नाही. म्हणजे तो ना ज्ञानी राहतो ना त्याला ज्ञान प्राप्त होतं. जातो हुकते संधी. आता पुढच्या संधीची वाट पहा. ते सांगतात की म्हणून तर्कट अनुमानाच्या मागे माणसांनी जाऊ नये. आता विज्ञानामध्ये आता आपण जायचं तर आपण काय म्हणतो, इंटरनेटवर जा, इन्फॉर्मेशन गोळा करा. म्हणजे आपल्याला काय खात्री आहे की इंटरनेटवरती जी माहिती मिळेल ती माहिती खरी असेल, म्हणून आपण इंटरनेटवर जाऊन माहिती घेतो. मग तत्वज्ञानाची माहिती मूळ ग्रंथाकडे जाऊन का नाही घेत आम्ही? मग ती सुद्धा सत्य माहिती आहे, ती का नाही घ्यायला जात? मग ती इकडे तिकडे आम्ही काय शोधतो? त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्या तरी तर्कवादाच्या मागे लागून कुठल्या तरी मार्गाने तुम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा कराल आणि खरंच तुम्ही जेव्हा प्रामाणिक साधक असाल तेव्हा तुम्ही भटकाल. तुम्हाला ह्यातलं काहीच मिळणार नाही, ते तत्वज्ञान मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे एकच सांगितलं
आपण तर नेहमीच म्हणतो की ह्या महाराष्ट्राला या 4-5 ग्रंथांचं वरदान आहे. ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, एकनाथी भागवत आहे, नामदेवांचे अभंग आहेत, तुकारामांचे अभंग आहेत. बस ह्याच्यात सांगितलेलं जो कोणी सांगतो ते मान्य आहे. ह्याच्या पलीकडे त्याचं म्हणून काही तत्वज्ञान सांगत असेल तर ते आमचं कल्याण करील असं तरी आम्हाला वाटायचं कारण. केवढे मोठे ग्रंथ आहेत, केवढं मोठं तत्वज्ञान किती सोप्या शब्दात आमच्याकरता खुलं करून ठेवलं. ते तत्वज्ञान आम्हाला केव्हाही मार्गदर्शक आहे. भगवंत सांगतात जे इथे खरं म्हणजे ज्ञानदेवानी आम्हाला आमचे डोळे उघडले. भगवंतानी थोडक्यात सांगितलं आहे, पण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे नाही असं नाही. खरोखरीच तुमची बोधाची वेळ जेव्हा येईल तेव्हा मात्र तुम्ही कोणत्याच ठिकाणचे असणार नाही. ना तुम्ही इकडचे ना तुम्ही तिकडचे. ते तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं, सांगतो ते तुम्ही ऐका हो कानी, आमुचे नाचणे नाचू नका. आमच्यासारखं तुम्हाला होता येणार नाही हे खरं आहे. तुम्ही अभ्यास करत राहा आणि तो करत असताना जर भलतंच काहीतरी मनात घ्याल तर त्यांनी म्हटलंय की पती ना गोविंद दोन्ही नाही. त्या विराणी आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला प्रपंच मिळेल आणि ना तुम्हाला परमार्थ मिळेल. तुम्ही दोन्हीकडे भटकाल. तुम्ही इथेही नाही तिथेही नाही. अरत्र आणि परत्र सगळीकडे म्हणजे मिळणार आहे ते अपयशच आहे. म्हणून अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. म्हणाले हे बघ असं आहे की अगदी तीच गोष्ट आहे की मी मनुष्य देह धारण केलेला आहे. अवजानंती माम मूढा, मला ओळखत तर नाहीतच पण ते माझी अवहेलना करतात, मला ते तुच्छ मानतात. मी केव्हा मानुषीम तनुमाश्रितम, मी मानवी तनु धारण केलेली आहे, मी मानवी अवतार घेतलेला आहे. तर मूढ जे आहेत ते माझी अवहेलना करतात. म्हणाले परम भावम जानंतो अजानंतो, माझ्या ठिकाणचा जो श्रेष्ठ भाव परम भाव, माझ्या ठिकाणचा जो श्रेष्ठ भाव आहे अजानंतो, ते जाणत नाही. माझ्या ठिकाणचं श्रेष्ठ पण जाणत नाही. मम भूत महेश्वरम, म्हणाले हे माझं जे ऐश्वर्य आहे, हे जे माझ्या ठिकाणचं मोठेपण आहे, जे माझं उत्कृष्टपण आहे, ते सगळं समजून न घेता हे सर्वजण माझी अवहेलना करतात. की ज्यांचा तर्क असाच चालतो. आता शिशुपालांनी अवहेलना केली आहे. आता भगवंतांनी सगळं, माऊलींनी तर सगळंच म्हटलंय. म्हणाले माझी जात काढतात, माझं चरित्र काढतात, माझं कर्म काढतात. मी मगाशी म्हटलं ना आपल्याला की कर्माच्या पातळीवर सुद्धा देवाला कळत नव्हतं का, मग देव का असं वागला. म्हणाले देव म्हणतो ना स्वतःला, मग हा कसला आलाय देव. म्हणाले माझी अशा प्रकाराने अवहेलना करतात. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आणि जरी मिया तरी तुम्ही गा उपपत्ती इया जतन कीजे. बिहाय किंबहुना, परंतु म्हणाले भवा बिहाया, या भवाला बिहाया घाबरणे आणि साचे चाड आथी जरी मिया. म्हणाले माझ्या खरोखरच या भवसागराच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आहे आणि तुम्हाला त्याचा कुठल्याही प्रकारची मिळवावं त्यातलं काही अशी रुची नाही आहे. परंतु साचे चाड, परंतु तुम्हाला खरोखरच माझं प्रेम आहे. आथी जरी मिया, माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये खरोखरच जर तळमळ आहे तरी तुम्ही गा उपपत्ती इया जतन कीजे. तर बघ इथे फार माऊलींनी म्हणजे फार वेगळ्या प्रकाराने विषय मांडला. ते म्हणाले जर तुम्हाला असं वाटत असलं तर इथे सांगितलेले विचार तुम्ही जपून ठेवा. इथे मी जे तुम्हाला सांगतोय हे लक्षात ठेवा. जतन कीजे, तरी तुम्ही गा उपपत्ती म्हणजे हे विचार मी सांगितलेले इया जतन कीजे या ठिकाणी सांगितले. एरवी वेधली दिठी कवळे ते चांदणी या ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखाल दोष. वास्तविक पाहता माझं स्वरूप जे आहे ते पूर्ण शुद्ध आहे. शुद्ध बुद्ध नित्यमुक्त असं माझं स्वरूप आहे. परंतु जर मनुष्याला कावीळ झाली तर एरवी वेधली दिठी कवळे, जर दृष्टी काविळीने बाधित झाली
ते चांदणिया ते म्हणे पिवळे, त्याला चांदणं सुद्धा पिवळं दिसायला लागतं. त्याचप्रमाणे माझं जे निर्मळ स्वरूप आहे, ते जी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, जी बुद्धी विकल्पाने युक्त आहे, जी बुद्धी तरकटी आहे, त्या बुद्धीला असंच दिसतं. ना तरी ज्वरे विटाळले मुख, नाहीतर म्हणाले ताप आला आहे आणि तोंडाची चव गेली आहे. ते दुधाते म्हणे कडू विख, ते म्हणतात दूध अगदी कडू विषासारखं लागतंय. तेवी अमानुषा मानुष मानाल माते, तसं जे मानवी नाहीच असं जे माझं स्वरूप आहे, ते तुम्ही मानवी म्हणाल का? तुम्ही का त्याला मानवी म्हणता? म्हणून पुढती तू धनंजया, झणे विसंबसी या अभिप्राया, जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. म्हणून हे धनंजया, तू एक लक्षात ठेव की तू माझ्या मूळ स्वरूपाला जर झटकन विसरून गेलास, या अभिप्राया, ते या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. आणि त्यामुळे तुझ्या त्या व्यापक दृष्टीमध्ये माझं जे मूळ रूप आहे ते फुकट जाईल. पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते. माझं सूक्ष्म स्वरूप ज्यांना समजत नाही, माझ्या स्वरूपाची तरलता ज्यांना कळत नाही, असे जे लोक आहेत ते त्या स्थूल दृष्टीने माझ्याकडे, हा माणूस आहे, हा माणूस असा काय वागतो, आम्ही बरे हो की आम्ही काय केलं, आम्ही तरी एक संसार एकाचा बरोबर करतोय. हा भगवान श्रीकृष्ण 1108 बायकांच्या बरोबर विवाह करून त्यांनी काय उदाहरण घालून दिलं, झालं. असं आहे. मूळ इतिहास बघायचा नाही, त्या कार्याचं प्रयोजन बघायचं नाही, त्या अवताराचं प्रयोजन बघायचं नाही. आणि मनुष्य जो त्याच्यावर टीका करत सुटतो, ते म्हणाले या ठिकाणी पै स्थूलदृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते. एक निश्चित लक्षात घे, अशा स्थूलदृष्टीने मला बघणं हे बघणंच नाही. जैसे स्वप्नीचेनी अमृते अमरा न होईचे. म्हणाले स्वप्नामध्ये अमृत प्यायलो असं वाटलं म्हणून उपयोग काय? स्वप्नातल्या अमृताने काही कोणी अमर होत नाही. एरवी स्थूल दृष्टी मूढ. एरवी म्हणाले फार व्यापकपणाने, फार वरवरचं आम्ही जर पाहत गेलो तर ती मूर्खता आहे. माते जाणती कीर दृढ. म्हणाले इथे माझं जे खरं रूप आहे ते परी ते जाणणोची जाणणे या आड रिगोनी ठाके. माझं जे वास्तविक रूप आहे, माते जाणती कीर दृढ. कीर म्हणजे खरोखर, जे मुळात ज्या रूपामध्ये मी आहे ते रूप समजून ज्या प्रकाराने घ्यायला हवं ते घेतलं जात नाही. त्याचं कारण काय? परी ते जाणण्याची जाणणे या आड. कारण ते ज्या भ्रमित दृष्टीने, भ्रमित विचाराने माझ्याकडे पाहतात ते अज्ञानाच्या कक्षेत आहे. कारण जाणण्याच्या आड गेलेली आहे. त्यांना खरं जाणणं कळलं. जाणण्याची जाणणे या आड. जाणण्याच्या मागे जाणणं म्हणजे जे ज्ञान आहे ते जाणीवेच्या मागे दडूनच राहिलं आहे. ते ज्ञान त्यांना होतच नाही. रिगोनी ठाके. म्हणाले त्या ठिकाणी अडकून राहतं, अडचणीत येतं, त्यांना मिळत नाही. जैसा नक्षत्राची या आभसा, साठी घातू झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची या आशा रिगोनिया. आता लगेच दृष्टांत दिला. ते म्हणाले एक राजहंस आहे आणि त्या राजहंसानी पाहिलं काय, तर एका नदीमध्ये किंवा एका सुंदरशा जलाशयामध्ये त्या नक्षत्रांचं प्रतिबिंब पडलंय आणि जो जो चंद्रवर येत जावा तो नक्षत्रांना आणखीन उजाळा येतोय आणि ते नक्षत्रांच्या वेली त्या पाण्यामध्ये वाढतातच आहे. तर त्याला असं वाटतं की नक्षत्राची या आभासासाठी घातू झाला तया हंसा. त्या हंसाला असं वाटतं की वा, हे जे चांदणं आहे, या ज्या वेली आहेत ते सुंदर सुंदर या जलामध्ये आहे, ते आपण घ्यावं, वेचावं. म्हणून माझी रत्नबुद्धीची या आशा रिगोनिया. म्हणाले त्याला ती जी पाण्यात पडणारं जे नक्षत्रांचं प्रतिबिंब आहे त्यांना जणू काही रत्न समजून, त्यांना जणू काही मोत्यांचे घोस समजून तो जो राजहंस आहे तो त्यांना खाण्याकरता म्हणून जातो आणि त्या ठिकाणी त्या दगडावरती पडलेलं प्रतिबिंब आहे त्याच्यावर चोच मारून मारून त्या आघाताने स्वतःचा घात करून घेतो. सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनी आली याचे कवण फळ, काय सुरतरू म्हणून बाबुळ सेविली करी. म्हणाले अर्जुना सांग मला तू की जी गंगा आहे त्या गंगेकडे न जाता एखाद्याची बुद्धी मृगजळालाच गंगा समजायला लागली तर काय करावं. म्हणाले ठाकोनी आलियाचे कवण फळ, त्या ठिकाणी तिलाच
जर गंगा मानू लागला तर त्याचं काय फळ आहे, काय मिळावं त्याला, काय सुरतरू म्हणून बाबुळ म्हणाले कल्पवृक्ष म्हणून जर हा बाबुळाच्या म्हणजे बाभळाच्या झाडाच्या जवळ जर काही इच्छा करील तर त्याला इच्छित फळ मिळेल का? म्हणजे जर मनुष्य माझ्या स्वरूपाला यथार्थपणे न जाणता तिसरीकडेच काहीतरी भलता विचार करून मला जाणेल तर त्याला कसं फळ मिळेल? हा निळयाचा दुसरा या बुद्धी हातू घाताला विखारा का रत्ने म्हणून गारा वेची जेवी म्हणाले मोठा विषारी नाग आहे, त्याच्या अंगावरती असे मोठे सुंदर असे देखणे पट्टे आहेत आणि ते निळ्या रंगाचे पट्टे आहेत. याला असं वाटलं की वा काय सुंदर नीलमण्यांचा हार आहे, तो घ्यावा गळ्यात घालावा. म्हणजे म्हणाले स्वतःच्या हाताने एवढ्या विषारी सर्पाला उचलून गळ्यात घेणार. आणि दुसरं ते म्हणतात की या बुद्धी हातू घाताला विखारा म्हणाले त्या सापाच्या ठिकाणी आपला हात घालावा का रत्ने म्हणून गारा वेची जेवी का रत्न म्हणून गारा वेचाव्यात अथवा निधान हे प्रकटले म्हणाले हा ठेवाच द्रव्याचा जणू काही प्रकटला म्हणून खदिरांगार म्हणजे खैराचे निखारे खोळे भरिले आपल्या पिशवीत आपल्याजवळ असलेल्या वस्त्रामध्ये जर आम्ही ते स्वच्छ पांढरे दिसणारे ते निखारे तेजस्वी असे आम्हाला असं वाटलं की हेच मुळी जणू रत्न आहेत म्हणून ते भरले का सावली नेणता घातले कुहा सिंहे किंवा सिंहानी जर विहिरीमध्ये आपली सावली पाहिली आणि वरून तो जोरात त्यांनी डरकाळी फोडली, आतून डरकाळी ऐकू आली, त्याला वाटलं अरे मी डरकाळी फोडल्यावर कोण डरकाळी फोडतोय, आणि त्यांनी उडी मारली त्या सिंहानी त्या विहिरीमध्ये. तेवी मी म्हणून प्रपंची जी ही बुडी दिधली कृतनिश्चयाची आणि म्हणून त्याचप्रमाणे म्हणाले मी म्हणून प्रपंची जी ही बुडी दिधली कृतनिश्चयाची तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली. त्याचप्रमाणे म्हणाले की ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असं जाणून माझ्याशी व्यवहार केला किंवा मला समजला की व्यवहारामध्ये भीष्माचार्य सांगत आहेत त्या ठिकाणी उपस्थित असणारी मोठी मंडळी कृष्णाला जाणतायत तरी सुद्धा दुर्योधन दुःशासन ऐकत नाही, शिशुपाल ऐकत नाही, कुणालाही कृष्णाचं महात्म्य तिथे कळत नाही. का कळत नाही? कारण ते सगळे कृष्णाला देहधारी आता उद्धव समजतो तो पुढे काय की उद्धवाला सुद्धा असं वाटतं की परमेश्वर ब्रह्म आहे हे फक्त मलाच कळलेलं आहे, बाकी कुणाला कळलेलं नाही. म्हणजे पुन्हा तोही भ्रमातच आहे की मलाच परमात्मा कळतो बाकी कोणाला कळत नाही. हा भ्रमच ज्याचा सुटत नाही. हा देहधारी परमात्मा इथे मुद्दा वेगळा आहे, हा देहधारी आहे, हा काय करू शकतो. आणि म्हणून अनेक वेळा हा गवळ्याचा पोर असं म्हटलेलं आहे भगवंताला. तर भगवंत म्हणतात की तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली. हे कसं आहे म्हणाले, साक्षात परब्रह्म तुमच्यामध्ये वावरत आहे आणि म्हणाले हे मात्र आकाशातला चंद्र सोडून पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या मागे चंद्र म्हणून धावताय. तैसा कृतनिश्चय वाया गेला जैसा कोणी एकू कांजी प्याला मग परिणाम पाहू लागला अमृताचा. तसा म्हणाले हा परमात्मा देहधारी आहे, हा निश्चयच फुकट गेला. म्हणजे मनुष्यासारखा त्याचा विचार, मनुष्यासारखी त्याची कृती, मनुष्यासारखा त्याचा व्यवहार घडावा हे माणसाला वाटणं हा त्याचा केलेला कृतनिश्चय म्हणजे केलेला निश्चयच मुळामध्ये फोल आहे. आणि ते कसं आहे म्हणाले की भाताची पेज अमृत म्हणून पिण्यासारखं आहे. तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाहती मज अविनाशाते तरी कैचा दिसे. आणि म्हणून स्थूल देहामध्ये नाशवंत रूपामध्ये जर भरवसा ठेवून आपल्या अंतःकरणामध्ये जर मला अविनाशी पुरुषाला जर हे पाहत असले तर ह्यांनी मला कसं ओळखावं. काही पश्चिम समुद्राची या तटा निहिजता आहे पूर्विली या वाटा का कोंडा कांडता सुभरडा कणू आते. म्हणाले पश्चिमेच्या समुद्राला जायचं आहे आणि हा पूर्वेच्या दिशेने चालायला लागलाय तर ह्याला कसा पश्चिम समुद्र मिळणार आहे. किंवा म्हणाले हा कोंडा कांडायला घेतो आहे आणि ह्याला त्याच्यातून कण पाहिजे आहे म्हणजे धान्य पाहिजे आहे तर त्याला कसं प्राप्त होणार आहे. तैसे विकारले हे स्थूळ, तसं हे स्थूल विकारांनी म्हणजे तुझ्या स्थूल विचारांनी त्या विचारांनी जी विकल्पामध्ये आहेत असे विचार
अंतःकरणात ठेवून किंवा हे स्थूल पाहत असताना जे विकारांनी युक्त आहे, कारण जो देह भगवंतानी धारण केला आहे तो काही अजरामर धारण करून भगवंत आलेला नाही, त्याचा तो विग्रह देह आहे आणि तो देह तो केव्हा तरी सोडणार आहे आणि त्यामुळे तो देह विकारी आहे आणि म्हणून हा देह त्याला सोडायचा आहे. जाणीतले या मी जाणवत असे केवळ, म्हणाले त्याला जाणीतले या मी जाणवत असे केवळ. फक्त ज्याला जाणता येतं तोच मला जाणू शकतो. काही फेण पिता जळ सेविले होय. का म्हणाले नुसताच पाण्यावरचा फेस पिऊन पाणी प्यायल्याचं समाधान होईल? म्हणाले तसं माझ्या स्थूल देहाकडे बघून आणि त्याला जाणून त्याचा तर्क करून का कधी कुणाला समाधान मिळणार आहे? जो खरा जाणकार आहे तोच मला जाणेल. म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे. मग येथीची जिये जन्मकर्मे तिये मजची म्हणिती. म्हणून काय करतात म्हणाले, ज्यांचा मनोधर्म मोहित झालेला आहे ते हेच माझं रूप आहे, हेच माझं यथार्थ रूप आहे, हेची मी मानुनी संभ्रमे, त्यांना संभ्रम होतो. मग येथीची जिये जन्मकर्मे, आणि जो ह्या ठिकाणचं माझा जन्म कसा झाला, मी कर्म काय केलं, या सगळ्या बाबतीमध्ये जो आपल्या ठिकाणी त्याच दृष्टीने विचार करत राहतो तिये मजची म्हणती. ते ह्या देहालाच मी म्हणतात. येतुलेनी अनामा नाम, अशा प्रकाराने मी अनाम आहे, मला नाम देतात. माझं अक्रियासी कर्म, मी क्रिया न करणारा आहे, मला कर्म करणारा म्हणतात. विदेहासी देहधर्म, मी विदेही आहे, मी निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला म्हणाले देहाचे धर्म आरोपिती. माझा आकार शून्य आकार, निरुपाधिका उपचारू, मी निरुपाधिक आहे, माझ्यावर उपचार करत राहतात. माझं विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक, आणि ज्याला विधी निषेध हे कशाचाही स्पर्श होत नाही असा विधीनी विवर्जित असलेला ज्याचा व्यवहार आहे त्याला आचाराधिक त्याच्या मागे लावून देतात. माझं वर्णहीना वर्णू, मला कोणता वर्ण आहे, मला कोणती जाती आहे. गुणातीतासी गुणू, मी गुणांच्या अतीत आहे, त्याला गुण लावतात. माझं अचरणा चरणू, अपाणी या पाणी, ज्याला चरणही नाहीत आणि ज्याला हातही नाहीत अशाला म्हणाले चरण लावतात, अशाच्या ठिकाणी हात देतात. माझं आम्ही या मान, मी कुठल्याही प्रकारे मापला जात नाही, मला सीमित करतात. सर्व गतासी स्थान, सर्व दूर मी फिरत राहतो, पण मला एका मंदिरामध्ये मूर्ती करून पक्क करून ठेवतात. मला जैसे सेजे माझी वन निदेला देखे, ज्याप्रमाणे झोपेमध्ये एखादा झोपलेला मनुष्य जसं वन पाहतो तसं एखाद्या मूर्तीमध्ये मला पाहत राहतात, त्याच्या पलीकडे त्यांना मला पाहता येत नाही. तैसे अश्रवणा श्रोत्र, मला ऐकण्याची मला कानांची जरूर नाही, अशाला कान लावतात. माझं अचक्षुषी नेत्र, मला डोळे निर्माण करतात. अगोत्रा गोत्र, अरूपा रूप, सगळं काही मला देतात. माझं अव्यक्तासी व्यक्ती, अनार्तासी आरती, मी अव्यक्त आहे, मला व्यक्त बनवतात. मला कशाचीच इच्छा नाही, माझ्या मागे इच्छा सकाळी काय कृष्णाची भोपाळी, आता त्याला लोणी साखर दिलं पाहिजे, कृष्णाला काय भोग आवडतात, 56 भोग कृष्णाला दिले पाहिजेत. सुरू भगवंताच्या आवडी आम्हीच ठरवल्या. स्वयंतृप्ता तृप्ती भाविती का, मी स्वतः माझ्या ठिकाणी तृप्त आहे, त्याला तृप्त करण्याचा प्रयत्न करतात. माझं अनावरणा प्रावरण, मला वस्त्राची आवश्यकता नाही, अशाला वस्त्रात झाकून ठेवतात. एक नाही एकावर एक वस्त्र चढवतात. भूषणातीतासी भूषण, अलंकाराची आवश्यकता नसणाऱ्याला अलंकार घालतात. माझं सकळ कारणा कारण, मी सगळ्या सृष्टीचं कारण असलेला त्याला म्हणाले उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात. माझं कसे करतात, माझं सहजाते करीती, माझ्या मूर्ती बनवतात. स्वयंभाते प्रतिष्ठिती, त्याचप्रमाणे ते नित्य सिद्ध करून ठेवतात, त्याची प्रतिष्ठापना करतात. निरंतरा ते आव्हानिती, असा मी जो निरंतर आहे, सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने राहिलेला आणि सगळ्यांचं शासन करणारा असा, दंडायमान असणारा असा मी पुरुष, त्याला म्हणाले आव्हान करतात आणि विसर्जन करतात. माझं मला आणतात, मला बोलवतात. मी सर्वदा स्वतः सिद्धू, तो की बाळ तरुण वृद्धू, माझा बाळकृष्ण करतात, माझा बाळ शिव करतात,
माझा वृद्ध शिव करतात, सगळं करतात म्हणाले माझं. माझं एकरूपा संबंधू जाणीती ऐसे. मी एकरूपा, माझं एकरूपा म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलंही वेगळं रूप नाही, असा एक अखंड असणारा मी, त्याच्या ठिकाणी संबंध म्हणाले जाणती ऐसे. वेगवेगळे संबंध जाणतात म्हणजे जगन्नाथपुरीला आपल्याला माहिती आहे देवाचं सगळं करतात. देवाची अंत्ययात्रा सुद्धा आहे. हो, काही विचारू नका, देवाला सगळे उपचार. म्हणून तर त्यांनी सांगितलं मला आवाहन आणि विसर्जन करतात. अशा प्रकारे माझं अद्वैतासी दुजे, माझं अकर्तयासी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती. म्हणाले मी अद्वैत आहे, अद्वैतापेक्षा मला द्वैत माहीत नाही. माझ्या सारख्या अद्वैत्याला दुजं द्वैत देतात. माझं अकर्तयासी काजे, मी अकर्म आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कर्म बाधित होत नाही, तर मला मी कार्य करतो म्हणतात. मी अभोक्ता आहे आणि मला भोक्ता श्रीनिवास म्हणतात, की भगवंत खाणार आहे, भगवंत पिणार आहे, त्याला आवडणार आहे, त्याला सगळं द्यावं ऐसे म्हणती. आता इथे थांबूया आपण.